नमस्कार सगळ्यांना. अं, आता आपण पण आपल्या इथे वेगळ्या तऱ्हेने गणपतीला नमन करू. मला गुरुजींची एक नवीन रचना मिळाली आहे, गणपतीवर त्यांनी गणपती स्तुती केलेली. ती आपण आधी ऐकू आणि मग सुरू करू. ठीक आहे. तर आता हे भजन आहे, आजचं नवीन भजन आहे. गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण। गणपति अगणित गुणों के भवन, गणपति अगणित गुणों के भवन, गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण। विद्यावारिधि विशेष विजय विधि, विद्यावारिधि विशेष विजय विधि, विघ्न निवारण विवेक विरति, विघ्न निवारण विवेक विरति। विद्यावारिधि विद्या विनय विशेष विजय विधि, विघ्न निवारण विवेक विरति, विघ्न निवारण विवेक विरति, विघ्न निवारण विवेक विरति। गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण। गणपति अगणित गुणों के भवन, गणपति अगणित गुणों के भवन, गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण। सदाचार सुविचार सुजनता, सदाचार सुविचार सुजनता, सुमधुर भाषण सत्यशीलता, सुमधुर भाषण सत्यशीलता, सुमधुर भाषण सत्यशीलता, सुमधुर भाषण सत्यशीलता। गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण। गणपति अगणित गुणों के भवन, गणपति अगणित गुणों के भवन, गाते रहो मन गणेश के गुण, गाते रहो मन गणेश के गुण। नित्य निरंतर
नमन निधीश्वर नित्य निरंतर नमन निधीश्वर नवनवीन गुण प्रीतिदनत सुर नवनवीन गुण प्रीतिदनत सुर नवनवीन गुण प्रीतिदनत सुर नवनवीन गुण प्रीतिदनत सुर गाते रहो मन गणेश के गुण गाते रहो मन गणेश के गुण गणपति अगणित गुणों के भवन गणपति अगणित गुणों के भवन गाते रहो मन गणेश के गुण गाते रहो मन गाते रहो मन गाते रहो मन गणेश के गुण ये प्रणव स्वरूप भगवान की जय. त्याचं रेकॉर्डिंग खूप छान नाही झालं, कारण ते गाणं गात असताना लोकांनी इतका फेर धरला आणि इतका त्या जणू काय त्याच्यावरती, तर ठीक आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला ध्यानात आला. तर हे नवनवीत नवनवीत गुणप्रतीद निरंतर नित्य निरंतर नमन. तर आता आपल्या आजूबाजूच्याच जग जग जे आहे त्याच्यावर रामदास स्वामींनी मनन करायला सांगितलंय आज. एक नवीन नित्य नवीन त्यांना काय नवीन त्यांना मनन करायला मिळतं. ते ते आज आपण अशात बघूया, पण त्याआधी आपण आपली प्रार्थना म्हणू. अं, ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. तर आज तर बघा, ही गणपतीची आरती आपण जी दररोज म्हणतो, सुख करता दुःख हरिता, ती पण रामदास स्वामींनीच रचली आहे बरं. आणि हे जे प्रणव गणेश मंदिर आहे, त्या गणपतीची जेव्हा स्थापना झाली तेव्हा गुरुजींनी एक गणपतीची आरती रचली आहे, मराठीमध्ये आहे, ही पण मराठीतच आहे, रामदास स्वामींची पण मराठीतच आहे. तर या गणपतीच्या मंदिरात जी आरती म्हटली त्याचं एक रेकॉर्डिंग मला उपलब्ध झालं. त्या मंदिराविषयी मला विशेष प्रेम आणि आदर आहे, कारण हे आपल्या दोन तीन गोष्टींबद्दल. एक म्हणजे हे सबंध चिन्मय विभूती कोळवणचं जे प्रणव गणेश मंदिर आहे, ते गुरुजींनी स्वामी चिन्मयानंदांची थोरवी, त्यांना जणू काही एक विभूती त्यांची जगासमोर प्रगट व्हावी, नित्य उपलब्ध असावी म्हणून बांधलंय. तर हे गणेश टेम्पल जे आहे ते आणखीन विशेष काय माहितीये, तुम्ही जरूर जा तिथे. ते तिथे त्यांचं त्या टेकडीवर आहे, ते 3 मजली आहे आणि त्याच्या तळघरामध्ये काय ठेवलंय माहितीये का, ते बघू शकतो आपण, सर्व चारी बाजूनी ओपन आहे, म्हणजे काचांनी दिसतं आतमध्ये ते पायात काय ठेवलंय. तर पायात काय ठेवलंय माहितीये का, तुमच्या आमच्यासारख्या भक्तांनी ओम गंगणपते नमः असा जप आहे ना, त्या लिहिलेल्या पोथ्या, म्हणजे प्रत्येकाला लिखित जप करायला सांगितला होता. आणि ती ही सूचना ज्यांनी केली पूज्य गुरुजींना, त्या प्रकाश सोमण जे आपल्यामध्ये आज आहेत,
तर मी सदैवाने त्यावेळेस होतो गुरुजींच्या पाशी. आणि तेव्हापासून ते पोथ्या तिथे मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला प्रकाशजींचं थँक्यू म्हणतो, गुरुजींना थँक्यू म्हणतो. आणि हे त्या अर्थाने हे मंदिर खरोखरच भक्तांच्या उपासनेचा आधारावर आहे. हे गणपती मंदिर, त्याचा सभामंडप अष्टकोनी आहे. त्याच्यावर अष्टविनायकाचे त्या सगळ्या 8 खांबांवरती अष्टविनायक आहेत. तर तिथे आपण जाऊ त्या मंदिरात आज. हां. आणि त्या रम्य परिसरात या टेकडीवर ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या पायऱ्या उघडून चढून आता आपण जाऊया. चला. हां, चला. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशे दोराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गुरुजींनी रचलेली आरती आहे. मंगल गणपती की, विघ्न विनायक प्रणव स्वरूप की आरती श्री मंगल गणपती की, विघ्न विनायक प्रणव स्वरूप की, शंकर सुवन भवानी नंदन, मूषक वाहन गजानन की, शंकर सुवन भवानी नंदन, मूषक वाहन गजानन की, आरती श्री मंगल गणपती की. पाशांकुशधर वरद हस्त की, ज्ञान प्रेम रस मोदक कर की, पाशांकुशधर वरद हस्त की, ज्ञान प्रेम रस मोदक कर की, आरती श्री मंगल गणपती की. प्रभु विनय हमारी, देव भगति नित तव चरणन की, एकदंत प्रभु विनय हमारी, देव भगति नित तव चरणन की, आरती श्री मंगल गणपति की, विघ्न विनायक प्रणव स्वरूप की, आरती श्री मंगल गणपति की.
विघ्न विनाशक विनय हमारी, देहू भगती रती तव चरण की. किती सुंदर मागितलंय देवाकडे की देवा तुझ्या तुझी भक्ती आम्हाला दे. हं. फारच सुंदर मागितलंय. हं. ठीक आहे, आता आपण आजच्या आपल्या अध्ययनाला सुरुवात. हम्म आपण आता 15वा दशक बघतो आहोत ना, आत्मदशक. त्याच्यामध्ये आपले आता 7 समास. गेल्या वेळी मी चुकून वेगळं काहीतरी 6 समास म्हणला का, मला मिहिरनी दाखवून दिलं की नाही नाही आपले 6च समास झाले आहेत. तर पण आता बघा, ह्या समासात थोडक्यात बघू. चातुर्य विवरणावर 2 समास आहेत, पण त्यांची विशिष्टता कशी आहे. एक, लोकव्यवहार करताना साधना कशी सांभाळायची ते आहे. आणि एक, आदर्श समूह नेतृत्व कशी. दोघांना त्यांनी चातुर्य विवरण असंच म्हटलंय, पण त्यात प्रायोरिटीज थोड्या वेगळ्या आहेत. सुंदर आहे. तुम्ही असा तालमेल घालून बघा त्या ओव्यांचा, फारच सुंदर आहे की काय कधी काय महत्वाचं, कधी काय महत्वाचं. पण त्यानंतर या समाजात देवाच्या नावाने असलेला गोंधळ तर आपण तर जाणतच असतो ना सगळे. ते काही नवीन आणखीन पुन्हा सांगायला नको. आणि मग आता हे अध्यात्म नेतृत्व, अद्वैत सिद्धांत, माया, जगाच्या विविधतेत आध्यात्मिक एकता, हे आपले समास आपले बघून झाले. आणि आता आपल्याला हे समर्थ 8व्या समासामध्ये सूक्ष्म जीव निरूपण सांगणार आहेत. हा समास एका अर्थाने सोपा आहे, कारण ह्याच्यात तत्वज्ञान खूप नाही आहे. डोक्याला ताप नाही. डोक्याला ताप जास्ती नाही आहे. फक्त आपल्या आजूबाजूला समर्थ परीक्षण करायला वेगळ्या तऱ्हेने पाहत आहेत. का? तर देहबुद्धीतून बाहेर पडण्यासाठीचा उपाय. आणि मग नंतर हे पुढचे 2 आणखीन समास आहेत, पिंडोत्पत्ती आणि सिद्धांत निरूपण. हे थोडा पुन्हा समर्थांनी एका वेगळ्या तऱ्हेनं अद्वैत वेदांत सांगितलंय आपल्या साधनेच्या दृष्टीनं. ते आपण नंतर बघू. पण हे देहबुद्धीतून बाहेर पडायचं म्हणजे काय आहे? तर बघा, गेल्या वेळी आपण म्हणलं होतं की आपल्याला आपलं भान जे असतं ना, आपलं जे भान, अवेअरनेस, तो आधी आपल्या देहाचा आधी अवेअरनेस येतो, आणि मग आपण बाकीच्या गोष्टीचा करतो विचार. याचा अर्थ आपण देहाच्या भूमिकेतनंच बाहेरचं सगळं बघतो, मी माझा, या भूमिकेतनं. तर त्या दृष्टीनं बाहेर पडण्यासाठी समर्थ या संबंध जगतामध्ये चैतन्य आविष्काराची विविधता दाखवणारा हा समास आहे. या तुमच्यापैकी अनेक जणांनी, आता श्रीराम काका बसलेत, प्रकाशजी बसलेत, त्यांनी अनेक वेदांत श्रवण केलेलं आहे बरं का. तर त्या दृग्दृश्य विवेक जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ह्या समासाचं वर्णन जणू असं करता येईल की डोळे उघडे ठेवून समाधी, असं वर्णन करता येईल. पण समर्थ समर्थासारखा कुशल शिक्षक तर कुशलच शिक्षक आहे. हां. तर काय, आपण समाधी लावायला घेतली तर डोळे मिटून लावली तर झोप येते. आणि डोळे उघडे ठेवून समाधी लावायची म्हटली तर चित्त कुठे कुठे भरकटत जातं. तर समर्थांना नक्की याचं कल्पना असणार. म्हणून या समासाची फोड बघा त्यांनी कशी सुंदर केली आहे की ह्या चैतन्य आविष्कारामध्येच एक आपला का मानव हा पण एक आविष्कार आहे. आणि मग त्याच्या ज्ञानाची किती ज्ञान आहे त्याची त्याला ते जाण करून देतात. या अर्थानं आता याचा आपण फोड बघू या समासाची, की असे पहिल्या 1 ते 6 या ओव्या विषय प्रवेश प्रस्तावना याच्या संदर्भात आहेत. नंतर या 7 ते 14 ओव्यांमध्ये मानवाच्या भौतिक ज्ञानाचे स्थान, त्या कमी लेखत नाही आहेत. किंबहुना आज आपण बघू समर्थांचं किती ज्ञान त्यांचं विशाल होतं. ते आहे, ते भौतिक ज्ञान किती, त्याचं स्थान किती आहे ते सांगतात. आणि त्यानंतर या सगळ्या विश्वाच्या रचनेमध्ये असं आपण ज्याला म्हणतो रिटॉरिक, हे कोण जाणे. त्या कोण जाणे हा खरा काही प्रश्न नाही आहे, म्हणजे कोणी जाणत नाही असं खरं त्याचं उत्तर आहे. की असं जेव्हा विचारतो हे कोण जाणे, याचा अर्थ एक कठीण आहे जाणणं. तर ह्या अर्थाच्या या 15 ते 33 ओव्या आहेत. आणि ह्या सगळ्या उपदेशाने, की ह्या सगळे खरं कशासाठी ठेवलंय, समर्थांचा मोक्ष समाधी हे कुठेतरी गुहेत राहून एकांताची नाही आहे.
ही डोळे उघडे ठेवून आपल्या संसारात, आपल्या समाजामध्ये ठेवायची समाधी आहे. त्यांचे मोक्ष याची संकल्पना आहे. तर डोळे उघडे ठेवून करायचे. पण ह्या ओव्यांनी जर डोळे उघडले नाहीत साधकाचे, तर मात्र समर्थांनी याच्या पुढच्या ओव्यांमध्ये चक्क कान उघडणी केली आहे त्या साधकाची. अगदी कठोर शब्दात त्यांनी अगदी काय म्हणतात ते ओरडले आहेत. तर तुम्ही म्हणाल, तुम्ही कशाला वाचता या ओव्या? आता मी काय, मी तर समर्थांनी लिहिले आहेत, मी कशाला गाळू? सम समर्थांनी लिहिले आहेत, माझ्यासाठीच लिहिले आहेत, कान उघडणी माझी करायला. तर त्याही बघू आपण. सगळं केलं पाहिजे. हं. ते एकाशी बोलत होते, म्हणलं आज जरा कठोर विषय आहे, कठीण ह्याच्यात आहे, म्हणजे गाळून टाका. म्हटलं नाही नाही, असं असं गाळून नाही. काही उद्देशानेच तर ते ओरडत असतील आपल्याला, तर ते त्यांचाही ऐकून घेऊ आपण. तर काय आपलं चुकत असेल. त्या सुंदर ओव्या आहेत ह्या. त्या चला आता आपण बघूया की या सोप्या आहेत ओव्या, कारण मी बघितलं तसं खूप कठीण नाही आहे. आपल्या आजूबाजूचं जग दाखवणार आहेत समर्थ आपल्याला. चला. श्रीराम. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्तिबुद्धी तेणेची पाडे तयामध्ये. म्हणजे सूक्ष्म किडे जंतू वगैरे आहेत, तर त्यांचं किती असणार आयुष्य, आणि त्यांची युक्तिबुद्धी तेवढीच असणार एका दृष्टीनं. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, ते दिसत सुद्धा नाहीत. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेच आहे. ते जरी दिसत नसले तरी आपण ज्याला म्हणतो अंतःकरण पंचक, संज्ञा, ते ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ते संबंध आकलन करणारं ते जंतूंचं मन किंवा बुद्धी, त्यांचं चैतन्य, ते जंतूंचा अवेअरनेस, हे सगळं तिथे सुद्धा आहे. त्यापुरते त्यांचे ज्ञान, विषये इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण. त्यांच्यामध्ये सगळं आहे. त्यांचा जो विषय, त्यांचं जे क्षेत्र आहे, त्याला पुरेशी इंद्रिय ते सूक्ष्म जंतूंकडे आहेत. पण ते विवरून कोण पाहतो? तर असं म्हणले, त्या सूक्ष्म जंतूंना, इतके सूक्ष्म आहेत, त्यांना मुंगी जणू अत्यंत मोठा प्राणी वाटतो. मुंगी इतके छोटे जंतू आहेत की त्या मानाने मुंगी कित्येक हजार पट मोठी. त्यास त्यास म्हणजे या छोट्या सूक्ष्म किड्यांस, सूक्ष्म रेणू होणे सूक्ष्म किड्यांस मुंगी महाथोर. नेणो चालीला कुंजर म्हणजे हत्ती. की जणू काही त्यांना असं वाटतं मुंगी बाजूने गेली तर वाटतं हत्ती गेला, इतकं मोठं वाटेल. पण ते मुंगीच्या दृष्टीनं हत्ती किती मोठा आहे, तर म्हणले मुंगी समुद्राचा पूर ऐसे बोलती. ज्या ज्या किड्यांना हत्ती, मुंगी हत्तीसारखी वाटते, त्या हत्तीला साधं पाणी कुठे पायी पडलं तर त्याला पूर आल्यासारखंच होणार आहे. हम्म. ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे, समस्थामध्ये जीवेश्वरे वस्ती. की या जीवेश्वर आपला जो इंद्रिय आहे, अंतर्यामी, त्यांनी सगळ्यांमध्ये त्याचा वास आहे बरं का. ऐसिया किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी जो नर, तो विवरून पाहे. आता ही आपल्याला सूचना आहे. अत्यंत साक्षपी जो नर, विवरून पाहे. चला मग समर्थांची आपल्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही विवरून पहा. तर या पुढच्या हा आता प्रस्तावना संपली. समर्थ याच्याकडे विवरून पाहणार आहेत. म्हणजे काय करणार आहेत? तर असं आहे की कशासाठी हे सगळं विश्वरचना, सृष्टीरचना, त्या सर्व किडे, त्यांचे विषय काय, त्यांचं क्षेत्र काय, त्यांचं ज्ञानाचं मर्यादा काय, त्यांची इंद्रिय कशासाठी बघायचं आहे, त्यांच्यातला जीवेश्वर बघा. तर असं आहे, या विश्वसृष्टी रचनेचा अभ्यास करताना सजीव निर्जीव सगळं मन नकळत विशाल बनते. आपलं मन. तुम्ही आध्यात्मिक असा नसा असतंच, कारण आपला मूळ स्वभाव तोच आहे. आणि मी माझे या नेहमीच्या आकुंचित जगातून
जीव अनंताच्या जगात जातो. त्याला असं वाटून जातच, अरे ह्या सगळ्यामध्ये मी कुठे आहे? मी माझ्या स्वार्थाला कशाला उगाच धरून बसलोय? ते सगळं विशाल स्वरूप बघितल्यावर नकळत मनात डोकावतं की माझं का नगण्य आहे. तुम्हाला मी खरंच उदाहरण सांगतो. मी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षापूर्वी अमेरिकेत आलो, तेव्हा एके ठिकाणी एक ते स्वीडनमधला आलेला, अमेरिकेत बरेच वर्ष राहिलेला एक शास्त्रज्ञ भेटला होता. तो मला काय म्हणतो, तू ओ यू आर फ्रॉम इंडिया, तू फार लकी आहेस." म्हटलं काय बाबा आता इंडियात लकी? त्यावेळेस तर मला असं वाटत होतं काय माझा जॉब टेम्पररी, माझा व्हिसा असा, असं तसं, मला गाडी चालवता येत नाही, गाडी नाही माझ्याकडे, काय काय ती आपण सगळे यातनं केलेलंच आहे की नाही. तर तर तो काय सांगतो, नाही नाही म्हणे. तर त्यांनी मला थोडक्यात सांगतो, तो म्हणला चांगला मोठा धिप्पाड 6.5 फूट आणि असा होता बरं का. पण म्हणलं मी खूप डिप्रेस होतो. स्वीडनमध्ये वाढलेला, अमेरिकेमध्ये नंतर आलेला, मी डिप्रेस होतो. मग म्हणे मी ते हिप्पी विप्पी लोकांच्या नादी लागलो, ते ते काय अफू गांजा, मग त्या हिप्पी लोकांच्या नादाला लागून गोव्याला गेलो, मग तिथे मग मग काश्मीरला गेलो म्हणला. आणि म्हणला तिथे मला दिसलं की म्हणे माझ्यापेक्षा कितीतरी हलाखीच्या स्थितीत राहणारे नोकर, हॉटेलांमधले नोकर चाकर अत्यंत आनंदी होते. आणि ते अत्यंत समाधानी होते. माझे ते म्हणे स्वीडनमध्ये आई वडील होते, ते म्हणत होते माझ्याकडे ये. पण मला म्हणे माझं माझं आयुष्य करायचं होतं आणि मी डिप्रेस झालो होतो. मला साधत नव्हतं सायन्समधली प्रगती. आणि म्हणे मी त्यांना जेव्हा बघितलं की त्या म्हणे, मी शेवटी एका कर्मचाऱ्याला विचारलं की तुझ्याकडे किती, तुझी संपत्ती किती आहे? तर म्हटलं 10 रुपये असेल. तर त्यावेळेस 10 रुपये कदाचित पुष्कळ असतील. पण तो म्हणला त्यांनी मी जागा झालो. बघा हा, तो काही परमार्थिक नव्हता, तो काही सद्गुरूच्या शोधात निघालेला नव्हता. पण हे सगळं त्यांनी बघितलं आणि म्हटलं माझ्या मानाने, त्यांच्या दुःखाच्या मानाने माझं दुःख काहीच नाही. मी कशाला उगाच डिप्रेस होऊन माझं आयुष्य वाया घालवतोय. हा, मग म्हणला माझी वेकेशनची एवढे दिवसांची मी तिथे, नंतर माझा दृष्टिकोनच बदलला भारतातल्या लोकांचं, ते काय करतात ते बघायचा. मग आणि म्हणे तर हे किती खरं आहे की हे सगळं बघितल्यावरती माझ्या नेहमीच्या आकुंचित जगातून मी अनंताच्या जगात जातो. चला आता आपण समर्थांबरोबर आपण पण अनंताच्या जगात जाऊ. हम्म ते ते सांगतात त्या दृष्टीने आपले विचार घेऊ. इन अदर वर्ड्स, आय लुक ॲट माय सेल्फ विथ अ कॉस्मिक पर्स्पेक्टिव्ह. की अरे काय आहे, मी कशाला उगीच काय काय धरून बसलोय. चल, ठीक आहे. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता येवडे. आयुष्य ही तेणेची पाडे, उदंड वाटे. म्हणजे आपल्या दृष्टीनं काही नक्षत्रांवर, परग्रहावर, कुठे आणखीन पर्वता एवढे प्राणी, आता आपणही तो पाहतोच ना, डायनासोर वगैरे किती प्रचंड प्रचंड होऊन गेले. त्यांचं आयुष्य किती होतं. काही ते म्हणतात काही पक्षी इतके लहान आहे की त्या पक्ष्यांहून लहान कोणीच नाही. आणि काही पक्षी इतके प्रचंड आहेत की त्या पक्ष्यांहून मोठं कोणी नाही. हम्म. सर्प मच्छ पाही येण्याची पार की अत्यंत मोठे मोठे अजगर सर्प, केवढे मोठे केवढे छोटे, त्यांच्या आकाराला काही थांग पत्ताच नाही. मुंगी पासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येते. पण त्या सगळ्यांना अंतर आहे की नाही, अंतरंग आहे की नाही, त्या प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझी रक्षा करावी, किंवा त्यांची पण एक सिस्टीम आहे. त्यांना पण एक अंतर्यामी आहे, तो त्या शरीराचं रक्षण करतो. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. पुष्कळ पुष्कळ त्याचं वर्णन पुष्कळ आहे. तर हे मी बरोबर जातोय कारण एक एक कल्पना येण्यासाठी. म्हणलं एकाच शरीर कोमल आहे, एक कठीण आहे अगदी, निर्माण केली जगदेश्वरे. सुवर्णासारखी शरीरे, काहींची दैदिप्यमान शरीर आहे. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुणभेदे, अंतरी वसिजे अभेदे एक रूप.
त्यांचे आहारभेद असेल, वाचाभेद, गुणभेद, अनेक अनेक भेद आहेत. पण हा अंतरात्मा जगदीश्वरे कसा आहे? असला तरी अंतरी वसिरे अभेदे एक रूप आहे. बघा किती पॅक्ट ओव्या आहेत ह्या. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक आमोलिके सृष्टीमध्ये. काही अत्यंत विषारी आहेत, काही संरक्षक, एक तारक आहेत, त्रासके आहेत, काही मारके, अशी कौतुके अनंत आहेत. म्हणजे काय, काही ते दृष्टांत द्या तुम्ही. असं नुसतं वाचत चाललं ओव्या एका मागोमाग एक. त्या जंतूंचं तुम्हाला आता सांगतो बघा, हे खरं आहे. काही त्रासक आहेत, काही मारक आहेत. आता अगदी तुम्हाला साधं उदाहरण देतो. हं. तुम्ही मला हे आता ऐकून माहिती असेल, आपल्या पोटामध्ये किंवा साधं बोलायचं झालं तर विष्ठेमध्ये असंख्य जीव जीवाणू आहेत. हे मी काहीतरी घाणेरडं बोलतोय असं नाही आहे, खरं सांगतोय तुम्हाला. की एक आम्हाला ते सायन्सला असताना एक बर्गीज रेफरन्स मॅन्युअल नावाचं एक होतं. इथे डॉक्टर बसले, काका सांगतील माझं चुकलं तर. एक मोठं कितीतरी 2000 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ एक 25-30 हजार वेगवेगळ्या जीवजंतूंचे नावं आहेत, क्लासिफिकेशन केलेली. पण शास्त्रज्ञांना असं आढळलं, आपल्या विष्ठेमधले म्हणजे आतड्यांमधले जंतू जेव्हा त्यांनी त्याचं वर्गीकरण करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यापाशी तेव्हा 25-30 हजार जंतूंची लिस्ट, यादी होती. त्यांना किती सापडले असतील विविधता मनुष्याच्या विष्ठेमध्ये जंतू? 30-40 लाखाच्या वरती. त्यांनी तर नावं सुद्धा देणं त्यांना अशक्यप्राय होऊन बसलं. मग त्यांनी त्याला एक नाव दिलं. आता हे तुम्हाला मी 1990च्या आसपासचं सांगतोय, 98 त्याला त्यांनी दिलं अमेरिकन बायोम. बायोम म्हणजे अनेक जीवजंतूंचा समूह. त्याला नाव दिलं की पोटाचं, की त्यांचं असं एक होतं की आपली पोटामध्ये जे आपण स्वास्थ्य म्हणतो ना, ते अनेक जीवजंतू आपल्या पोटात राहतात. आणि आपण आपलं शरीर स्वस्थ राहण्यासाठी या जीवजंतूंचा सुद्धा सहभाग आहे. आपण खातो ते अन्न पचवण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. किंबहुना आता आजकाल तुम्हाला सगळ्यांना ऐकून ठाऊक असेल, हे ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतात. हे जंतूच सिग्नल देतात मेंदूला, आणखीन खा, आणखीन खाऊ नको. पुष्कळ पुष्कळ झालंय. तर त्यांनी एक हेल्दी अमेरिकन बायोम बनवलं. बरं, मी गंमत सांगतोय की तर तर ठीक आहे, गंमत सांगायच्या आधी हे काय आहे ते सांगतो. एक त्रासके एक मारके सांगतो. हे 30-40 लाख जंतू वेगळे आहेत. तर असा एक जंतू आहे, त्याला इथे नाव दिले बघा, सी डेफिसिल असं नाव आहे, क्लोस्ट्रिडियोनिस डिफिसिल. त्यांनी पोट इतकं बिघडतं, हॉस्पिटलाइज करायला लागतं, अँटीबायोटिक व आय व्ही देऊन करायला लागतं. मग त्याच्यावर त्यांनी थेरपी काय ठरवली शेवटी, म्हणे अँटीबायोटिकनी नाही होणार. मला सांगून खोटं वाटेल का? 10 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये ही पद्धती शोधून काढली. त्यांनी काय केलं, हेल्दी माणसाचा बायोम घेतला, त्याच्या विष्ठेतले हेल्दी माणसाच्या, आणि या रोगी माणसाची विष्ठेमध्ये हे रिप्लेस केले. बरे झाले. बरे झाले. आता बघा, मग आता आपण विष्ठा निरुपयोगी म्हणून ती बाहेर फेकली जाते, मग त्याचा पण उपयोग आहे. आणि हे मी माझ्या मनाने सांगत नाहीये. हे लँडसेट मासिक आहे, हे मेडिकल शास्त्रामध्ये एक मान्यवर मासिक गणलं जातं. त्या मे 2022च्या अंकामध्ये तर अमेरिकेमध्ये सुद्धा ही पद्धत मान्य केली आहे की हे असं. तर बघा, हे समर्थाने त्या काळी हे सांगून ठेवलं, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमौलिके. हे मौल्य आहे की नाही? मग हेल्दी माणसाच्या विष्ठेला सुद्धा किंमत आहे की नाही? त्याच्या गुणांना तर किंमत आहेच आहे. आता हे आता ऐकून, पण हे मी खरं सांगतोय जे काय आहे ते. ठीक आहे, पुढे वाचू. हे असे अवघी विवरून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपुल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. म्हणजे हे सगळं आहे विवरून पाहिजे, पण असा कोण आहे की जो विवरून पाहिला पाहिजे ना या सगळ्यांकडे, ह्या दृष्टीनं, या जगाच्या रचनेकडून पाहिलं पाहिजे ना.
तर आपण तर फक्त स्वार्थ दृष्टीनं पाहिलं तर कसं चालेल. म्हणून ह्या पुढच्या 15 ते 33च्या ज्या ओव्या आहेत ना, ते कोण जाणे त्याच्यावर आहे. आणि हे मी एक त्रासके एक मारकेचं सांगायचं थोडं ठेवलंय. ते नंतर सांगतो, या पुढे रेफरन्स येणार आहे त्याचा. फार गमतीशीर आहे. काय म्हणले? नवखंड हे वसुंधरा, सप्तसागराचा फेरा. ते आपल्याला मानवाला पाणी इतकंच माहिती आहे, पण ब्रह्मांडाबाहेरील नीरा कोण पाहे. म्हणून बघा, या सगळ्या शास्त्रज्ञांचा शोध आहे. या सगळ्या आकाशगंगा बाहेरच्या ग्रहांवर पाणी कुठे आहे का, ते पाणी शोधतात बघा. त्या समर्थांना त्याचे ज्ञान तेव्हापासून होतं की हे पाण्याला किती महत्व आहे जीवसृष्टीला. त्या नीरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती. त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. किती किती विशाल आहे सगळं ते. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव. पाहता याचा अभिप्राव उदंड असे. म्हणजे त्याला त्यांनी आपण जे जीव म्हणतो ना, सूक्ष्म शरीर ज्याला आपण वेदांतामध्ये म्हणतो, म्हणजे जिथे जीवन आहे तिथे जीव आहे. हा उत्पत्तीचा स्वभाव आहे. म्हणजे स्थूल शरीर, त्याला रन करणारं सूक्ष्म शरीर असलंच पाहिजे. आणि ह्याचं म्हणजे इट इज अ व्हेरी लोडेड सेंटेन्स. पाहता याचा अभिप्राय उदंड असे, म्हणजे हे बरंच काही सांगून जाते. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे. नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. कितीतरी आहे. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखिले क्षिती. वरीच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतर. असं म्हणतात काही पक्षी त्या जमिनीवर येतच नाही. आता बघा, या सगळ्या ओव्यांमध्ये कोण पाहे, कोण जाणे, उदंड असे, कोण, असे अनेक असे दिले. त्याचा अर्थ काय की हे त्याचा इन्फिनिट इज द वेअर जीव सृष्टी. आपल्याला पृथ्वीवरची सुद्धा अजून सगळी माहिती नाही. तर कसं, नाना खेचरे आणि भूचरे. इथं खेचरे म्हणजे आपण ज्याला म्हणतो खेचर, ते नाही बरं का. ख म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये चर संचार करतात ते म्हणजे पक्षी. आणि भू, भू जमिनीवर करतात ते. नाना वनचरे जळचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे. पुष्कळ पुष्कळ विस्तार आहे. उष्ण तेज वेगळे करुणी, जेथे तेथे जीव योनी. कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. 2 वर्षापूर्वी, आता हे जे अत्यंत ॲडव्हान्स मासिक आहे, अमेरिकन असोसिएशन ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स असे एक आहे. त्यांचं सायन्स नावाचं एक मासिक आहे, आणि युरोपमध्ये नेचर, ही 2 ॲडव्हान्स मासिक आहेत. तर 2 वर्षापूर्वी एक बातमी होती बघा, 3 वर्षापूर्वी असेल. 110 डिग्री सेंटीग्रेडला वाढणारे जंतू त्यांनी शोधून काढले. हा. बघा, आणि त्याच्यात त्यांना खूप रस आहे. आता 100 डिग्री म्हणजे उकळत्या पाण्यात वाढणारे जंतू त्यांनी शोधून काढले. तर हे उष्ण तेज वेगळे करून जेथे तेथे जीवनी, खरं आहे की नाही. हा. आता हे कल्पनेपासून होती प्राणी, अशा ह्या तऱ्हेच्या मिस्टिक वाटणाऱ्या 2-3 ओव्या आहेत. त्याचा एकत्र विचार करू. एक नाना सामर्थ्ये केले, एक इच्छेपासून झाले. एक शब्दासरिसे पाविले, श्राप देह. जणू काही त्यांनी शब्दांनी उत्पन्न केले जीव. एक देह बाजीगरीचे म्हणजे जादूचे. एक देह वोडंबरीचे म्हणजे राक्षसांच्या मायेला समर्थ वोडंबरी म्हणतात. आणि सिद्ध पुरुषांच्या जादूला, मायेला ते वेगळं म्हणतात. एक देह देवतांचे नाना प्रकारे. एक जीव आहे ते म्हणे क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले पूर्वदेह. एक अगदी आता आपण भागवतामध्ये बघतो की ब्रह्मदेवाच्या निश्वासातनं काही प्राणी निर्माण झाले. तिथं रेफरन्स वेगळा आहे, तिथं शब्दशः अर्थ नाही आहे. तिथे उश्वास, ब्रह्मदेवाच्या निश्वासा म्हणजे 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 जेवढं आपण कमी श्रमामध्ये निश्वास टाकतो, इतकी सोपं आहे आपल्याला निश्वास टाकणं, तितक्या सहजतेने ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, असा तिथे अर्थ आहे. पण तरी सुद्धा हे कल्पनेपासून प्राणी झाले, किंवा कोणी आपल्या शब्दाने सामर्थ्य म्हणजे काय. तर बघा, काय बऱ्याच वर्षापूर्वी लाईफ मासिकामध्ये एक गोष्ट आली होती, आणि ती मला असं वाटतं या
PBS स्टेशननी मी ब्रॉडकास्ट केलेली पण होती, की काय, की तिबेटमधल्या योगी लोकांची, लामा लोकांची, तिथल्या इंटरव्ह्यू, त्यांचं ज्ञान करून घेण्यासाठी हा लाईफ मासिकाचा संपादक तिथे पोहोचले. मग एका, त्यांचे मठ आहेत हिमालयामध्ये, मग त्या एका मठाहून दुसऱ्या मठाला जायला रस्ता नाही, कारण त्याचं काय पायवाट जे असेल तीच, कसं जायचं. तर एका एका मठातल्या त्या एका लामाने काय सांगितलं, की अं, मी तुम्हाला, त्याने तो म्हणला, मी तुम्हाला सोय करतो जायची तुमची. त्यांनी, त्या इंटरव्ह्यू वाल्यांनी सांगितलंय, की त्यांनी, या लामांनी एक असा एक, त्यांच्या योग सामर्थ्याने एक यती तयार केला आणि सांगितलं, तुम्हाला जिथे दोन मार्ग दिसतील, कन्फ्यूज व्हाल, तिथे तुम्हाला हा आपोआप मार्ग दाखवायला, आत्ता दिसायचा नाही तुम्हाला, जा तुम्ही. तर त्यांनी दिलं आम्हाला, त्यांनी व्यवस्थित, आम्हाला सांगता येत नाही म्हणले आम्हाला शब्दामध्ये, त्या लामाने तयार केलं आम्हाला, त्यांनी बरोबर नेलं पुढच्या मठामध्ये, सोडलं तिथपर्यंत आणून, आणि तो गेला. मग आम्ही म्हणे 2-3 महिन्यांनी आणखीन तिथले सगळे मठ बघून परत या मठापर्यंत आलो, आणि त्यांना सांगितलं, तर त्याच्यानंतर जर खाली जायला, त्याला आम्हाला सांगितलं, आम्हाला पुन्हा काहीतरी सोय करा जायची. तर तो लामा त्यांना काय म्हणला ते मला सांगायचंय. तो लामा म्हणला, अशी चूक मी पुन्हा करणार नाही. तर तिथला योगी म्हणला, म्हणजे काय. तर म्हणले, तुम्हाला सोडून मी जो बनवलेला यती परत आला माझ्याकडे, पण तो जाईना, तो नष्ट होईना, अंतर्धान पावेना. म्हणजे त्याला अंतर्धान पावायला मला खूप तप करायला लागलं, आणि त्यात माझी शक्ती खूप खर्च झाली. मी म्हणे अशी चूक पुन्हा करणार नाही. तर हे समर्थाने जे सांगितलंय, मला इथे चमत्कार नाही सांगायचा आहे, समर्थांनी जे सांगितलंय या ओव्यांमध्ये, ते अक्षरशः सगळं खरं आहे. काही कल्पनेपासून केले, नाना सामर्थ्य केले, काही क्रोधापासून झाले, काही तपापासून झाले, एक उश्रापे पावले पूर्व देह. हे हे अगदी तंतोतंत खरं आहे. बरं, चल पुढे चल. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे. हो, तर ते भगवंताची अपार शक्ती आहे. तो त्या शक्ती कोणाला कशी वश होईल. नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकली. विचित्र कळा समजली मात्र आपण पाहिजे सर्व, की आपल्याला समजायला पाहिजे. एक जण सांगत होते, महात्मा, इतकं सुंदर सांगितलं त्यांनी. ते म्हणले, अरे भगवंताची माया जर इतकी पॉवरफुल आहे, तर भगवंत किती पॉवरफुल असेल. तू ते मायेचा कशाला विचार करतो, तू भगवंताकडे लक्ष दे ना. मला ते पटलं बघा, की म्हणजे ती माया इतकी पॉवरफुल आहे, पटलं ना म्हणे. मग आता ते, या मायेत, इतकी माया ज्याच्या आश्रयाने राहते, तो भगवंत किती सामर्थ्यवान असेल. पण आपलं कसं आहे, थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून. तर आता ती लॅन्सेट मासिकातली गोष्ट पुरी करतो. ते अमेरिकन बायोम त्यांनी नाव दिलं होतं ना, की हेल्दी माणसाचं बायोम. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी त्याची जंत्री बनवली आहे, 30-35 लाख जंतूंचा एक त्यांनी कॅटलॉग तयार केला. त्याला अशीच नावं दिली, XYZ 1 2 3 काय असेल ते. हम्म. हे सगळे मी स्वतः केलेलं आहे बरं का. मला यातलं माहिती किती कठीण आहे ते, त्याचा, या ज्ञानाचा तिटकारा नाही आहे मला, पण त्याची मर्यादा मी सांगतोय. मग त्याने सांगितलं, की हां, हेल्दी माणसाच्या जीवनामध्ये हे 35 लाख जंतू काय पाहिजेत. मग झालं काय, त्यांना कोणी सांगितलं पेपर पब्लिश करायच्या वेळी, कॉन्फरन्समध्ये, म्हणजे आफ्रिकेमध्ये अशा अनेक जाती जमाती आहेत, की त्यांना ते आजारी नाही पडत, तिथे डॉक्टर नसतात, आणि ते त्यांचा दीर्घ आयुष्य आहेत त्या आफ्रिकन जमाती. त्यांचे त्यांच्या विष्ठेमध्ये किंवा त्यांच्या आचड्यांमध्ये हे जंतू आहेत का बघा. तुम्ही एवढं म्हणता ना, की हे सशक्त माणसाच्या ह्याच्यात हेल्दी बायोम त्याला नाव दिलं तुम्ही. तर मग पुढची 3 वर्ष त्यांनी ते अभ्यास केला, आणि त्यांना काय आढळलं, हे अमेरिकेतलं हेल्दी बायोम त्यातलं एकही त्यात नव्हतं.
म्हणजे मी थट्टा नाही करतोय. मी ज्ञानाची मर्यादा सांगतोय की मर्यादा आहे ज्ञानाची. की मग त्यांनी त्याचं नाव बदललं बघा. त्यांनी त्या अमेरिकन बायोमच्या ऐवजी त्यांनी त्याला ह्युमन बायोम असं त्या प्रोजेक्टला नाव दिलं. हं. ज्ञानी एक अंतरात्मा, खरा ज्ञानी अंतरात्मा आहे हो. खरा ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा. त्याचा कळा वया महिमा बुद्धीने तो जाणता येईल का? बुद्धी कैची? सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. अहो, आणि आपल्या देहातला आपल्याला कळत नाही. हं. तर लोक होती हुतावळे अल्पज्ञानी, हे समर्थाने अगदी थोडक्यात सांगितलंय. आपला तो विषय आत्ता नाही आहे. आपल्याला फक्त या सृष्टीची विविधता बघून आपल्याला आपलं मन म्हणायला पाहिजे, अरे बापरे, हे एवढी सृष्टी तयार करणारा भगवंत खरोखरच अमर्याद, त्याची बुद्धी. मी फक्त त्याला शरण जाणं हेच योग्य आहे. अनुरेणा ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष. आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिशोबे, पण त्यांच्या रीती त्यांचे दंडक. वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्वही कौतुक ऐसा कैचा. सगळ्यांचं ठीक आहे. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिणी वेढा लावी. की ह्या परमेश्वराच्या ह्या कर्तृत्वापलीकडे आपलं किती कमी आहे हो. हं. की हे अहंता याला समर्थांनी पाप म्हटलंय बघा. आता ह्या 33 ओव्यांमध्ये किती एवढा स्कोप, कॉस्मिक स्कोप, विश्वदर्शन समर्थांनी घडवलं. पण तरी सुद्धा समर्थांना असं वाटलं असेल की हे काय बाय चान्स बोलले ते, ठीक आहे. पण आम्ही तर समर्थांनी आता 34 ते 40 ओव्यांमध्ये त्याची कान उघाडणी केली. या सगळ्या बापरे. तर ह्या नुसत्या ओव्या आपण आता वाचू, बघूया काय म्हणतात ते. हं? चला. चालेल ना, वाचायचं ना? हं. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवांचे करणे. पाहता मनुष्याचे जिणे, थोडे आहे आपलं खूप थोडं आहे. थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया. शरीर आवघे पडाया, वेळ नाही. कुशीळ ठाई जन्मले, आणि कुशीळ रसेची वाढले. कुशळ म्हणजे हीन तऱ्हेचं. यास म्हणती थोरले, कोण्या हिशेबे. कुशळ आणि क्षणभंगुर, अखंड व्यथा चिंता तूर. लोक उगेच म्हणती थोर, वेडपणे. काया माया दो दिसाची, आदी अंती अवघी चीची. म्हणजे जन्मता रडला, मरताना रडला. आदी अंती अवघी चीची. झाका तापा करून उगीची, थोरी व धावते. उगाच आपलं काही करून थोरवी मी चांगला आहे असं म्हणतात. झाकिले तरी उपंढर पडे, म्हणजे उघडे पडे. दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. जो म्हणे विवेक करतो तो खरा धन्य आहे. हं. उगेची कायसा तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे. विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. बघा, या सगळ्या त्या सृष्टीच्या अंतर्यामी जो अंतर्यामी आहे, तोच माझ्याही अंतर्यामी आहे. मग विवेक आणि त्या देवास धुंडावे हे उत्तम, असं समर्थांनी सांगितलं. वि विनोबांनी फार सुंदर सांगितलंय बघा. म्हणे मनुष्याला काय म्हणे चैन पडत नाही हो. मग कुठे आकाशावर, ह्या ग्रहावर जा, त्या ग्रहावर जा. मग म्हणे पृथ्वीवर सुद्धा चैन पडत नाही. मग कुठे भुयारामध्ये उडी मारा, समुद्र दिसला समुद्राच्या तळाशी जा, तिथला म्हणे कचरा वर काढा. म्हणे त्यातला कचरा वर काढतो, त्या कचऱ्याला, काही कचऱ्याला तो मोती असं नाव देतो. मग त्या मोत्याचं काय करायचं?
मग त्या मोत्याला भोक पाडतो. मग त्या मोत्याला भोक पाडतो, मग म्हणे मग कानाला पण भोक पाडतो. मग त्या एका भोकात दुसरं भोकात दुसरं मोती घालतो. त्याला तो असं त्यांनी म्हटलंय. पण देवाकडे लक्षच नाही, अहंता खूप वाढली आहे. तर हे असं नसावं बघा. हं. तर हा असा आजचा समास होता. तसा खूप तत्वज्ञान खूप नव्हतं. पण असं आहे की आपण एक त्याची ओव्हरऑल व्ह्यू बघितला, तर ह्या व्ह्यूचा पुढे अध्यात्मामध्ये कसं विवरण केलंय ते सांगणारा समास पुढचा आहे. फारच सुंदर आहे की त्याच्यामध्ये समर्थ ह्या समासातल्याच काही ओव्यांसारखाचा त्याचा सारांश घेणार आहेत. त्यातनं काय शिकायचं त्या ओव्या आहेत. असं करत करत ह्याच्या पुढचा समास आहे, तोही आपण पुढच्या वेळी बघू. पण हा समाज जरा आज 40 ओव्या होत्या, पण आपल्याला खूप फास्ट गेलो असं नाही वाटलं ना. एक विषय तुम्हाला ध्यानात आला तर मी आता इथे थांबतो. आपल्याला आहेत 5 मिनिटं अजून. तुम्हाला जर काही ह्या समासात चर्चा करायची असेल, प्रश्न असतील, तर आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.